सांगोला पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 965 वरील मेथवडे हद्दीत भरधाव वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता घडली। या अपघातात दुचाकीस्वार दीपक घोडके यांच्या डोक्याला तसेच दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे मिळून अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची पोलीस तक्रार नमूद करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार साई गणेश मंगल कार्यालयासमोर मौजे मेथवडे तालुका सांगोला येथे अशोक लेलंड कंपनीच्या दोस्त मॉडेलच्या MH14 MH9481 या वाहनाने होंडा शाहीन MH45 AH 0731 या दुचाकीला समोरून धडक दिली। पोलीस तक्रारीनुसार अशोक लेलंड वाहन चालक संजय विलास काशीद राहणार निगडी खुर्द तालुका जत जिल्हा सांगली यांनी वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवत समोरील दुचाकीला रॉंग साईडने जोराची धडक दिल्याचा आरोप आहे। या अपघाताबाबत धनाजी चांगदेव घोडके राहणार मेथवडे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार सांगोला पोलीस ठाणे भाग 05 गुन्हा क्रमांक 716/2026 अन्वये BNS कलम 281 125 अ 125 ब 324/4 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 1596 घुले करत असून गुन्हा दाखल करण्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल 1264 भानवसे यांनी केली आहे। अपघात नेमका कसा घडला आणि वाहन चालकाच्या निष्काळजीपणाबाबत पुढील तपास काय निष्पन्न होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।